हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नऊ ब्लाऊजची डिझाईन ज्या बनवले, माझी एक ऑर्डर कंप्लीट झाले त्याचे डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यामध्ये काही बोटनेक आहेत, काही सिंपल नेक आहेत, तुम्हाला वेगवेगळे डिझाईन बघायला भेटणार आहेत। आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन खूप इझिली भेटली जाईल। आणि तुम्हाला माझ्या ब्लाऊजचे डिझाईन कशा वाटतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। तर हा एक मेजरमेंटचा एक ब्लाऊज आहे कस्टमरचा, तो त्या ऑर्डरमध्ये नाही आहे। हा एक एक्स्ट्रा ब्लाऊज डिझाईन रेडी झाली होती, तर म्हटलं त्याचा पण व्हिडिओ बनवते म्हणून। बाकी 8 ब्लाऊजची एकच कस्टमरची ऑर्डर मला भेटली होती, तर ती कंप्लीट झालेली आहे। तर मी तुम्हाला एक एक करून त्याची डिझाईन दाखवणार आहे। हा बघू शकता, हे मेजरमेंट थोडं मोठी साईज आहे। तर त्याला बॅक साईडला मी बोटनेक बनवून नॉड लावलेले, हे बघा नॉड लावलेले। हे जे कटिंगचे 2 पार्ट आहेत, ही पायपिंग आहे ती मी रेडीमेड नाही लावलेले, मी बनवले धागा टाकून आणि मग ती पायपिंग लावलेले। रेडीमेड पायपिंगमुळे गळ्याचा शेप व्यवस्थित जसं आपल्याला हवा तसा येत नाही, त्याच्यामुळे मी बनवून लावलेले। बॅक साईडला मी 3 बटन लावलेले सिल्वर कलरचे। आणि स्लीव्स हे जे बघू शकता तुम्ही, आता जे ट्रेंडिंग चाललेले आहेत पफचे स्लीव्स, ते बनवलेले आहेत, हे बघा। हे बघा, तुम्ही बघू शकता। आणि फ्रंट साईडला त्याला कटोरी ब्लाऊज मी बनवलेला आहे। आणि खालच्या साईडला तुम्ही बघू शकता क्रॉस पट्टी मी वेगळी लावलेली आहे, कारण मेजरमेंट खूप मोठं असल्यामुळे त्याच्यामध्ये मेजरमेंट बसत नव्हतं। प्लस त्याच्यामध्ये बॅक साईडला आपल्याला डिझाईन पण बनवायची होती आणि स्लीव्स पण डिझाईनचे बनवायचे होते। त्याच्यामुळे त्यांनी मला बोलले की तुम्ही क्रॉस पट्टीसाठी हवं तर साडीतला कपडा तुम्ही काढू शकता। मग मी साडीतला कपडा काढून क्रॉस पट्टी लावलेली आहे। आता हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज तुम्ही बघू शकता, ह्याला मी नॉड लावलेले आहेत आणि लटकन खाली लावलेले आहेत। आणि ह्याचा गळा मी पान गळा केलेला आहे आणि त्यांना स्लीव्स शॉर्टच हवे होतं, तर मी स्लीव्स शॉर्टच बनवलेले आहेत। आणि फ्रंट साईडला 4 टक्सचा बनवलेला आहे, हे बघा, फ्रंट साईडला 4 टक्सचा बनवलेला आहे। ब्लॅक कलर असल्यामुळे तुम्हाला त्याचा शेप दिसेल की नाही आय डोंट नो, पण तुम्ही बघू शकता पानगळा मी बनवलेले आहेत। हे त्यांना डेली वेअरसाठी 2-3 ब्लाऊज आहेत, तर ते पण रेडी झालेत ऑर्डर, तर मी ते पण तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा, हा मी मटका गळा बनवलेला आहे, हा गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे। हा बघा गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे, त्याला मी मटक्या गळ्याचा शेप दिलेला आहे आणि नॉड लावून त्याला लटकन लावलेले आहेत। हे बघा, तुम्ही बघू शकता, हे जे पण स्लीव शॉर्टच आहेत। आणि फ्रंट साईडला हा 4 टक्सचा आहे। 4 टक्सचं कटिंग कसं करतात हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझा मराठा पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता की 4 टक्सचं कटिंगची पद्धत कशी आहे। खूप इझी पद्धत आहे आणि शिवायलासुद्धा खूप इझी आहे। हे बघा, हे त्यांना डेली वेअरचे हवेत, म्हणून मग त्यांनी फक्त मला सांगितलं लेस वगैरे काही लावू नका, फक्त सिम्पलमध्ये फक्त शेप बनवून द्या। हा बघा, ह्याला मी पंचकोनी बनवलेलं आहे। ह्याला पण लेस वगैरे काहीच लावलेलं नाही आहे। कस्टमरने जर लेस लावायला सांगितली तरच मी लेस लावते, नाहीतर लेस वगैरे काही लावत नाही। त्यांनी मला एकदम सिम्पलमध्ये सांगितलेलं, तर मी एकदम सिम्पलमध्ये फक्त शेप त्यांना टाकून दिलेलं आहे। हे जे पण स्लीव्स आहेत ते शॉर्टच आहेत आणि फ्रंट साईडला ह्याचं पण 4 टक्स आहे, हे बघा। आता हा बघा, हा आहे पानगळ्याचा शेप मी बनवलेला आहे। पानगळ्याचा शेप बनवून त्याला छान अशी लेस लावलेली आहे आणि मध्ये त्याला बो टाईपमध्ये बनवून त्यांना ॲक्च्युली ह्या गळ्याची डिझाईन बोचं इथे होता, बो इथे बनवून लावायचा होता, पण इथे त्यांनी मला सांगितलं की गळा सोडून थोडं वरच्या साईडला नॉडच्या ठिकाणी लावा, तर मी त्या ठिकाणी लावलेलं आहे। आणि हे जे स्लीव्स आता ट्रेंडिंग जे पफ स्लीव्स चाललेले आहेत, फक्त वरच्या साईडला पफ असतात तशा टाईपमध्ये बनवले आहेत, तुम्ही बघू शकता। ह्याचं कटिंगसुद्धा तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती भेटेल। बॅक साईडचं कटिंगसुद्धा ब्लाऊजचं यूट्यूब चॅनलवरती मी टाकलेलं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता, याला पफ स्लीव्स आहेत। खूप सुंदर असा वाटतोय, घातल्यानंतर पण खूप सुंदर दिसेल। आणि ह्याला बघू शकता फ्रंटला मी 4 टक्सचा बनवलेला आहे, हे बघा। तुम्हाला जर माझ्या डिझाईन आवडले असतील तर तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या जवळच्या टेलरला दाखवू शकता, नाहीतर तुम्ही स्वतः जर टेलर असाल तर तुम्ही माझे व्हिडिओ बघून तुम्ही खूप इझिली ब्लाऊज शिवू शकता।
माझी कटिंग करण्याची पद्धत खूप सोपी आहे. आता हा प्रिंटेड ब्लाऊज आहे, बघू शकता तुम्ही. ह्याला मी बोटनेक बनवलेला आहे. ह्याची साडी एकदम सिम्पल प्लेनमध्ये आहे, तर त्याच्यावरती जास्त एकदम ओव्हर डिझाईन नको म्हणून त्यांनी मला बोटनेक सांगितलं आणि आता पोटली बटन लावायला सांगितलं. तुम्ही बघू शकता, हे बघा. आणि इथे ओपनसाठी मी केलेलं आहे. बटन म्हणजे आपण लावू शकतो आणि ओपन करू शकतो अशा टाईपमध्ये केलेलं आहे, फिक्स केलेलं नाही आहे. बघा, हे जे पण स्लीव्स त्यांनी शॉर्टच ठेवायला सांगितलेत मला. आणि फ्रंट साईडला ह्याचा आपल्याला प्रिन्स कट टाकलं आहे. प्रिन्स कटचं कटिंग कसं करायचं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ते सुद्धा मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेलं आहे, तिथून तुम्ही बघू शकता. हे बघा, बोटनेक खूप सुंदर डिझाईन, घातल्यानंतर पण खूप सुंदर वाटेल. पोटली बटन मी लावलेले. पोटली बटन कसे बनवायचे त्याचा पण व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. हा बघा, हा सिल्वर कलरचा ब्लाऊज आहे. ही जी साडी ब्लॅक कलरची आहे, तर ब्लॅक कलरची साडी आहे म्हणून मी इथे पायपिंग बघू शकता तुम्ही, मी ब्लॅक कलरची लावलेली आहे. इथे पण पायपिंग ब्लॅक कलरची लावून सिल्वर कलरचा माझ्याकडे जो कपडा होता त्याचे मी पोटली बटन बनवून लावलेले आहेत. आणि बॅक साईडला असं हाफ सर्कलमध्ये आहे हा गळा. स्लीव्स त्यांनी शॉर्टच सांगितले होते, तर मी त्याचे स्लीव्स शॉर्टच बनवलेले आहेत. आणि फ्रंट साईडला हा सुद्धा प्रिन्स कट ब्लाऊज आहे. हा सुद्धा ब्लाऊज घातल्यानंतर खूप सुंदर वाटणार आहे. हा बघा, हा बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे. त्याला बॅक साईडला पूर्ण नाड्या लावलेल्या आहेत. आणि हा ब्लाऊज आपण घातल्यानंतर कस्टमरला कमेंट असेल तर कस्टमरने जर डिमांड केली असेल तर तुम्ही अशा टाईपमध्ये ब्लाऊज शिवून त्यांना देऊ शकता. पण त्यांना जेव्हा वेअर करतील तेव्हा त्यांना हे सांगायचं की ही नाडी तुम्हाला सेट करावी लागेल तुमच्या अकॉर्डिंग. जेव्हा तुम्ही वेअर कराल ब्लाऊज तेव्हा तुम्हाला ती नाडी लूज टाईट सेट करावी लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता मी नाडी थोडी एक्स्ट्रा सोडलेली आहे खालच्या साईडला, का तर वेअर केल्यानंतर कसं बसेल, लूज करायला लागते, टाईट करायला लागते, त्याच्या अकॉर्डिंग नाडी थोडी एक्स्ट्रा ठेवायची खाली. ह्याचं पण कटिंग तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती माझ्या भेटून जाईल. स्लीव्स हे जे त्यांनी पफ स्लीव्स सांगितले होते, आतमधल्या साईडला इलॅस्टिक टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इलॅस्टिक टाकल्यामुळे खूप सुंदर लुक आलेला आहे त्याला. आणि वरच्या साईडला पफ केलेला आहे. आणि इथे लेस लावलेले आहे, तुम्ही बघू शकता. हे नाडी टाकायला मी बनवलेलं आहे. ह्याचंसुद्धा कटिंग तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती भेटून जाईल, स्लीव्सचं पण आणि बॅक नेकचं पण. फ्रंट साईडला त्यांनी 4 टक्सचं सांगितलेलं आहे. हे बघा, 4 टक्स आहे फ्रंट साईडला. आणि सुंदर असे लटकन मी लावलेले आहेत. बघा, हे स्लीव्स बनवण्यासाठी कपडा थोडा एक्स्ट्रा लागतो, पण मेजरमेंट छोटं असल्यामुळे कपड्याचा काही इश्यू झाला नाही आहे. आता हा लास्ट ब्लाऊज आहे. हा बोटनेकचा बनवलेला आहे मी. आणि त्याला बघू शकता तुम्ही, खालच्या साईडला पट्टी लावून त्याच्यावरती बो बसवून मी खाली स्ट्रिप्स त्याला बनवलेले आहेत, हे बघा. आणि वरच्या साईडला एक बटन लावलेले आहे, बो बनवलेले आहे, त्याच्यावरती पण एक बटन लावलेलं आहे. हे जे हात त्यांनी मला शॉर्टच सांगितलेले आहेत. आणि वरती बोटनेकचं डिझाईन मला त्यांनी सांगितली होती, त्याच्या अकॉर्डिंग मी त्यांना बनवून दिलेलं आहे. फ्रंटला 4 टक्स आहे, तुम्ही बघू शकता. फ्रंटला 4 टक्स आहे, हा बघा. घातल्यानंतर खूप सुंदर असं सिंपल आणि सुंदर लुक जर पाहिजे असेल तर अशा टाईपमध्ये तुम्ही गळे बनवू शकता. आणि माझ्या ब्लाऊजचे डिझाईन कशी वाटली तुम्हाला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हे जे कटिंग तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. कटिंग स्टिचिंग मी दोन्ही पण टाकलेले आहेत. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू सो मच.